पाहता लोचनी सुख धर्मरक्षावया अवतार घेसे आपुल्या पाळीसे भक्तजना अंबऋषीसाठी जन्म सोसिले दृष्ट निर्धारिले किती एक प्रश्न अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवनी जगत आधार साधकांचे मैबाप योग्यांची माऊली अनाथांची माय विश्वसंत माऊली ज्ञानोबराय त्याचा श्वास वारकरी संप्रदायाचा हृदय वारकरी संप्रदायाचा प्राण एका विटेवरती भासणारा तो भगवान पांढरत नाहीये तसा पंढरपूर निवासिनी भगवान पांडुरंग पंढरीश परमात्मा आणि त्या भगवंताच्या चरणाविंद सेवा समर्पित करण्यासाठी निवडलेला आजचा बंधू अक्षय तमगात्र परम पवित्र महासत्पात्र आणि बोधवा पुत्र असणारे देहूचे श्रीमंत साधू या वैकुंठाला राख रांगोळी करणारे देहूचे मालक तुकोबाराय विठ्ठला विठ्ठला रामचंद्र भगवान जशी काही मला बुद्धी देतील तशी मोजक्या वेळात अभंगाची पार्श्वभूमी पाहण्याचा प्रयत्न करणार आहे पूर्वज करत आले आमच्या पूर्वजांनी केलं आमच्या आजोबांनी केलं आमच्या आजीनी केलं आमच्या कुळातल्या लोकांनी केलं मग तोच वारसा पुढे नेण्याचं काम आम्ही आमच्या उभ्या आयुष्यामध्ये करत आहोत आमचे परमार्थ प्रेमी श्री ईश्वर भाऊ
एवढं मोठं सुंदर आयोजन, एवढं सुंदर मोठं नियोजन या परिवारानं केलं. या आमच्या सगळ्या तांबडे परिवाराला कोटी कोटी धन्यवाद देतो की यांच्या हातून ही प्रभू रामचंद्रांची सेवा घडते. प्रभू रामचंद्राच्या सेवा केल्यानंतर मानवी जीवनाला काय परिणाम होतो आणि संत महात्म्याचे पाय आपल्या घराला लागल्यानंतर काय परिणाम होतो याचं उदाहरण म्हणजे हा तांबडे परिवार आहे. या परिवारावरती संत भगवान बाबाची कृपा झालेली आहे. या परिवारावरती सद्गुरु कोठुळे महाराजांची कृपा झालेली आहे. हा परिवार काय सामान्य नाही की या परिवारावरती संत महात्म्याची कृपा झाली, संत कृपा झाली, इमारत फळा आली, हे आपल्याकडे यांच्याकडे बघितल्यानंतर पाहायला भेटतं. म्हणून एवढा मोठा सुंदर रामनवमीचा उत्सव सगळ्यांच्या मार्गदर्शनाने, सगळ्यांच्या आशीर्वादाने, आई वडिलांच्या पुण्याईने, आजी आजोबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे संपन्न करत आहात. एवढाच देवाकडे एक प्रार्थना करूया. देवाची सेवा केल्यानंतर, देवाची उपासना, देवाची प्रार्थना केल्यानंतर मनामध्ये असणारी इच्छा देव पूर्ण केल्याशिवाय राहत नसतो. विठ्ठला विठ्ठला. पत्रकार बांधव उपस्थित आहेत त्या सगळ्यांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो की चांगलं तुम्ही समाजाच्या समोर देण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला साष्टांग प्रणिपात आहे. एवढ्या बातम्या आजच्या कीर्तनाच्या पेपरला आहेत. माझ्या जिंदगीत एवढ्या बातम्या कुणी माझ्या पेपरला दिलेली, म्हणून सगळ्या पत्रकार बांधवांचे धन्यवाद आहेत. जे योग्य असेल ते द्या, जे अयोग्य असेल ते काढून टाका. देव तुमचं भलं केल्याशिवाय राहणार नाही. सोनं करण्याची ताकद संत भगवान बाबाचे आशीर्वाद आहे. भगवान बाबाचा आशीर्वाद ज्यांनी कोणते बी संत असू द्या, कोणते बी संत संतांची एखाद्यानं सेवा केली, ज्याची खरी सेवा त्याच्या भोई काही जीवा घाबरायचं काम नाही. ज्याला आशीर्वाद साधूचा लागलेला आहे त्या आयुष्यामध्ये त्याला लाख संकट त्याच्या बाजूला उभे राहू द्या, लाख विरोधक त्याला समोर उभे राहू द्या, पण त्या विरोधकाच्या सुद्धा डोक्यावर पाय देऊन स्वतःच्या ध्येयापर्यंत जाण्याकरता साधूचा आशीर्वाद कारणीभूत असतो. ते म्हणला राम म्हणता येत नाही, मला म्हणता येते मला, पण साधू असे ह्याच्या नावाचा महिमा सांगण्यापेक्षा हे आलं कसं हे अगोदर सांग. ह्याच्या नावाची ताकद सांगण्यापेक्षा हे नेमकं काय येण्याचं आणि ह्याला आणलं कुणी एवढं एकदा आम्हाला तुम्ही काय परिणाम ऐका जरा. पूर्व इतिहास दशरथ राजा माहिती कोण? हा मला वाटलं गोडवणीचा एखादा कोणी. दशरथ राजा हे रामाच्या वडिलाचं नाव आहे. रामाचे वडील दशरथ राजा आणि दशरथ राजाच्या वडिलाचं ईश्वराच्या दर्शनाकरता घेऊन निघाला. ऐका थोडी कथा, कंटाळवानं होईल पण आजचे दिवस ऐकावं लागेल. पण लोकांचं असं झालंय आता साहेब, देवाचं सांगायला गेलं जमत नाही, संताचं संत चरित्र देवाचं चरित्र सांगायला गेलं जमत नाही. देवाचं साधूचं सांगायला गेलं की समोर बसलेले महाराज हे लोक काय म्हणतात माहिती, देवाचं सांगायला गेलं जमत नाही, संताचं सांगायला गेलं जमत नाही. पण ऐका आजच्या दिवस आई वडिलांना इच्छा केली, श्रावणा जन्मताच आम्ही आंधळे, ए श्रावणा ऐक. असं म्हणतात की जन्माला आल्यानंतर एकदा तरी काशी विश्वेश्वराला माणसाने जावं, एकदा तरी काशी विश्वेश्वराचं दर्शन करावं. पण काय करू रे, दिसत नाही डोळ्यानं. आमचा पुत्र म्हणून आईची आज्ञा मानणारा आणि तीर्थयात्रा करण्याकरता श्रावण नावाचा बाळ निघालाय. दरकोस दर मुक्काम करत करत जंगलापर्यंत पोहोचलाय. किती कष्ट द्यावेत, एकुलता एक आपला बाळ, आपल्यामुळे त्याला किती त्रास सहन करावा लागतोय. एवढा अंगा खांद्यावरती घेऊन तो आपल्याला कावडीमध्ये भगवंताच्या दर्शन. दशरथ राजाही त्याच जंगलामध्ये बसलेला, कमंडलू घेतलं, पाण्यामध्ये बुडवलं. तर निसर्गाच्या नियमाप्रमाणे बुडबुड 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 असा आवाज त्या पाण्यामधून आला. तो आवाज दशरथ राजाच्या कानावरती गेला. कुणीतरी एखादा पशु पाणी पिण्याकरता आला. संदेश या ठिकाणी देत आहेत. गोपीनाथ मुंडे गेल्या 60 वर्षापासून डोंगरपट्ट्यातील चिंचवड नगरीमध्ये तांबडे कुटुंबातर्फे आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. ही परंपरा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे ईश्वर तांबडे यांनी कायम ठेवलेली आहे. त्यानिमित्त हरिभक्त पारायण अक्षय महाराज पिंगळे यांचे कीर्तन आयोजित केलेले आहे.
सर्व भाविक भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने कीर्तनाचा श्रवणाचा लाभ घेत आहेत. मी चित्तयानाच्या या जन्मोत्सव सोहळ्याला आलेल्या सर्व राम भक्तांना खूप खूप शुभेच्छा देते. श्रीरामाच्या चरणी नतमस्तक होते. तांबडे परिवाराच्या शुभेच्छा देते. प्रभू रामचंद्र जन्माला आले आणि मग झाले राम राज्य काय होणे आम्हासी धरणी रामचंद्राने कृपा करावी. पत्रकार बांधव असतील, टाळकरी गुणीजन महाराज मंडळी असतील, सगळ्यांना विनंती आहे की सूचना होईपर्यंत कुणी जागा सोडू नका. भोजन सगळ्यांची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. भोजन घेतल्याशिवाय कुणी जाऊ नका. अतिशय सुंदर या ठिकाणी आयोजन केले. सगळ्यांना धन्यवाद. बोलता बोलता एखादा चुकीचा शब्द तुमच्या कानावर पडला असेल तर हे तुमच्याच बुद्धीचे दोष आहेत. माझं काही नाही, मी खरं सांगितलेलं सगळं. तुम्हाला वाईट वाटलं मी काय करू त्याला. म्हणून झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून लांबलेल्या शब्दाला पूर्ण विराम देतो. विडोपार कुमाई विष्णू महाराजांचे कैलासवासी हबप ढोलेराम महाराज त्यांचे वडील आणि आमच्या आजीनं हा रामनवमीचा कार्यक्रम चालू केलेला आहे. आणि त्या दिवसापासून हा अखंड आणि अविरत यथाशक्ती तो पुढा आणि गावकऱ्याच्या मदतीनं चालू ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आतापर्यंत श्रीरामाने आम्हाला ही शक्ती दिली की आम्ही ह्या यथातथा हा कार्यक्रम आम्ही नेहमी दरवर्षी साजरा करत आलो. तर महाराज हा जे आहे संतांच्या संगतीमध्ये राहण्याच्या जर काही फायदे असतील तर माणूस महाराजांनी सांगितलं की वेगळ्या वाटेला जात नाही आणि खरा संत ओळखता येतो. आता जे महाराजांनी ओझरत त्याच्यात उल्लेख केलाय की नाशिकमध्ये खूप मोठं देवाच्या नावाच्या पडद्याचा आड घेऊन एका भुंदूबाबाने करोडो रुपयासाठी तर लोकांना लुटले, पण कित्येक जणांचे संसार मोडले. त्यांना खरं साधू ओळखता येत नाही. साधूचं लक्षण सांगताना तुकाराम महाराजांनी त्या काळी सांगून ठेवले की जे का रंजले गांजले त्याची मनी जो आपुले तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. किती साध्या भाषेत सांगितलंय. सामान्य लोकांवर म्हणजे अधर्माचा कोप होतो किंवा अधर्म होतो त्यावेळी देव कुठल्या ना कुठल्या अवताराने त्याचं रक्षण करण्यासाठी येतो. तर वेगळे वेगळे राजकारणी त्या भुंदूमामाला वाजवित असताना हे पत्रकार लोक म्हणजे जे चांगला पत्रकार आहे देवाच्या रूपाने तिथं आले आणि त्यांनी त्याचा तो घोटाळा उघडा पाडला आणि कित्येक संसार त्यांच्यामुळे वाचवले. त्याच्यामुळं ही जी पत्रकार मंडळी जी चांगली, विशेषतः जी चांगली ब्लॅकमेल करणारे पत्रकार नाही, जे समाजासाठी चांगलं वार्तांकन करतात तर ते सगळ्या त्यांच्या रूपाने आपल्याला देव भेटत असतो आणि तोच खरा साधू आहे आणि तिथंच देव आहे हा आपण ओळखला पाहिजे. अक्षय महाराजांनी बी आपल्याला चांगलं मार्गदर्शन केले. आपले सगळे भजनी आणि आपण सगळे समारंभाने हा उत्साह साजरा करतो. तसंच साजरा करू. सर्वांना विनंती आहे की महाप्रसाद घेतल्याशिवाय एकानेही इथून जायचं नाही. 2 मिनिटं फक्त थांबा. सगळ्याची सत्कार होऊ द्या. कार्यक्रम त्यामुळे लवकर उरकेलाय कीर्तनाचा. फक्त 10 मिनिटं. आता माझे खासदार प्रीतमताई गोपीनाथरावजी मुंडे यांचा या ठिकाणी आपण संदेश ऐकणार आहोत. त्यामुळे सर्वांनी शांत राहायचं. भक्तांचे खूप खूप स्वागत. नमस्कार, मी डॉक्टर प्रीतम गोपीनाथ मुंडे आपल्या सर्वांना आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आणि आपल्या आयुष्यात अध्यात्माचा आधारस्तंभ असणारे श्री प्रभू राम यांच्या रामनवमी निमित्त जन्मोत्सव सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा देते.
चिंचवडमध्ये दरवर्षी श्रीराम जन्मोत्सव निमित्त कीर्तन आणि महाप्रसाद असे विविध धार्मिक कार्यक्रम राबवण्याचा तांबडे कुटुंबियांची परंपरा आहे. तीच परंपरा पुढे आमच्या ईश्वरजींनी सुद्धा सुरू ठेवली आहे. त्याच निमित्ताने हरिभक्त परायण अक्षय महाराज पिंगळे यांचं कीर्तन होणार आहे. मी उपस्थित सर्व भाविकांना या शुभदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. प्रभू रामाच्या कृपेने आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सौख्य, आनंद, शांती लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करते. आणि ईश्वराच्या चरणी ही प्रार्थना करत असताना आमच्या ईश्वररावांच्या हातून असेच कार्यक्रम यापुढे नित्य नियमाने घडत राहो अशा शुभेच्छा त्यांना या दिवशी देते. पुन्हा एकदा सर्व भाविक भक्तांचे खूप खूप स्वागत आणि श्रीराम नवमीच्या पावन दिवसाच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद ताईसाहेब यांच्या या कार्यक्रमाप्रसंगी आमच्या चौसाळा मतदारसंघाचे माजी आमदार केशवदादा या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल आमच्या दोन्ही बंधूंना विनंती करतो की त्यांचा सत्कार करायचा आहे. वाडी पारगाव हे सुद्धा या ठिकाणी आले. त्यांचा सुद्धा सत्कार आमचे बंधू पुरुषोत्तम करतील. डॉक्टर कोटे साहेब सोन्नापटा यांचा सुद्धा सत्कार आमचे डॉक्टर अंगद तांबडे करतील. ज्यांचे आताच नवनिर्वाचित तालुका तसेच चिखल घेऊन या ठिकाणी आलेले नवनिर्वाचित तालुका उपाध्यक्ष भाजपा सुद्धा तालुका उपाध्यक्षपदी निवड झाली. त्यांचा सुद्धा सत्कार आणि त्यांना मोठा अभ्यास करून आपल्या हुशारीच्या महिला मोर्चा योजना तयार आहेत का? तसेच मी येतो आणि खरोखरच आमच्या शब्दाला या ठिकाणी मान देऊन या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं कीर्तन तुम्ही आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी सर्व गावकऱ्याच्या वतीनं मी तुमचं शतशः आभार मानतो आणि सर्वांना विनंती करतो की प्रसाद घेतल्याशी कोणी जाऊ नये. प्रथमतः महिलाचे पंगत होईल आणि नंतर पुरुषाचे पंगत होईल. सर्व वाडी मंडळीला विनंती की सर्वांनी स्वयंपाक घराकडे जायचे. 2-3 पंक्ती होईपर्यंत कोणीही या ठिकाणाहून जायचं नाही. आपल्या गावची परंपरा आहे. कोणाचंही कार्य सामाजिक कार्य असेल त्या ठिकाणी आपण धावून जातो आणि काम करतो. ती परंपरा कायम ठेवायची. मी सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी जेवायला बसायचे. कुंडली कवर्ण हरि विठ्ठल श्रीमंतादेव तुम्हारा प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय. सर्वांना विनंती